पगार 50,000 मी कालच व्हिडिओ पोस्ट केला. पगार 50,000 आणि चिरीमिरी 50, 100, 20 रुपये. पण अधिकृत अधिकृत हप्तेखोरी जर म्हणावं लागेल तरी हाय. मग तुम्ही महाराष्ट्र म्हणा, MP म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, सगळीकडेच हे चाललंय. का म्हणजे यांना काय नाही कळत, फक्त सबसे बडा रुपया. कोणाची काही घेणे देणे नाही. विचार करा ना, सामान्य ड्रायव्हरला काय पगार असणार आहे? 15,000, 18,000, 20,000. त्याच्याकडून हे लोक अक्षरशः 50, 100 रुपयासाठी ना केविलवाणी स्थिती होती. पण काय बोलायचं. आणि इथे पण कसं आहे, अधिकृत हप्तेखोरी म्हणजे कसं, वॉर्डन आहे त्याच्याकडे ती लोक देतात. आता स्वतः घेतले ना तर कधी कधी कोणाकडे असं तरी सुद्धा हे चित्र झालेच तयार. मग वॉर्डन आहे तिने घेतलं. जरी उद्या तुम्ही ह्याच्यावर मांडायला गेलं तर सांगणार मी थोडी घेतलंय. बरं, तिथं एक PSI दर्जाची सुद्धा काय लेडी ऑफिसर आहे वाटतं, एक मला वाटतं कॉन्स्टेबल आहे. आणि पैसे कोणी घेतले? वॉर्डननी. म्हणजे उद्या जरी तुम्ही वाद घालायला जर गेला तर मी कुठे मागितले? म्हणजे व्यवस्थितरित्या सगळं करायचं. म्हणजे आमच्याकडे नाही आले पाहिजे. आम्ही नाही त्यातले. याला काय मराठीमध्ये बोलतात, मी नाही त्यातली कडीला वाचली. असंच आहे की नाही. अधिकृत हप्तेखोरी, सबसे बडा रुपया. माया गोळा करा फक्त. समजलं? नक्की ह्याच्यात कळत नाही इथे भिकारी कोण आहे. कळलं का? ड्रायव्हर तर भिकारी नाही, ड्रायव्हर दिलदार आहे. ड्रायव्हर हा सगळ्यांना देतच असतो. गाडी त्याची स्वतःची जरी असेल तो सगळ्यांना वाटतच असतो. ड्रायव्हर भिकारी नाही. पुढचं मी बोलणार नाही. ड्रायव्हर भिकारी नसतो, विचार करा. ड्रायव्हर हा दिलदार असतो. त्यामुळे तो रस्त्यावर सगळ्यांना वाटत जातो ना तो. विचार करा तुम्ही. या व्हिडिओबद्दल नक्की विचार करा, कमेंटमध्ये नक्की सांगा.